जागतिकीकरणानंतर शेती धोक्यात आली. महाराष्ट्रातल्या लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या आत्महत्यांमुळे एन.डी. पाटील कमालीचे अस्वस्थ होते. त्या थांबल्या पाहिजेत यासाठी अहोरात्र ते झटत आले. या काळातील त्यांच्या मानसिक स्थितीचे दर्शन घडवणारी आर पार झुंजार या कविता संग्रहातील कवी एकनाथ पाटील यांची ही कविता. अभिवाचन किरण पाटील. ज्ञानोबा गाडे. बीड जिल्ह्यातल्या माजलगावचा कापूस उत्पादक शेतकरी. 12 महिने 13 काळ शेतात घाम गाळून रक्त आटून त्याने पिकवला कापूस. 12 महिने 13 काळ शेतात घाम गाळून रक्त आटून त्याने पिकवला कापूस. सरकारी कापूस खरेदी केंद्रावर विकायला घेऊन गेला कापसाच्या गाठी. सरकारी कापूस खरेदी केंद्रावर विकायला घेऊन गेला कापसाच्या गाठी. दारिद्र्याची सावली सतत त्याच्या पाठी. त्याच्या आयुष्याला सतत अपयशाचा डंख. त्याच्या आयुष्याला सतत अपयशाचा डंख. तरीही कापसाच्या भरवशावर त्याच्या स्वप्नांना फुटलेले पंख. मात्र 1 नव्हे 2 नव्हे तब्बल 9 दिवस त्याची कुणीही घेतली नाही दखल. 1 नव्हे 2 नव्हे तब्बल 9 दिवस त्याची कुणीही घेतली नाही दखल. प्रशासनाची सुरू होती चालढकल. इकडे संपून जाते बैलांची वैरणकाडी. इकडे संपून जाते बैलांची वैरणकाडी. संपून जाते घरून बांधून आणलेली खरडा भाकरी आणि जवळची खर्चाची पुंजी. इकडे संपून जाते बैलांची वैरणकाडी. संपून जाते घरून बांधून आणलेली खरडा भाकरी आणि जवळची खर्चाची पुंजी. 9व्या दिवशी उपासपोटी कापसाच्या गाठीवरच ज्ञानोबा जातो मरून. 9व्या दिवशी उपासपोटी कापसाच्या गाठीवरच ज्ञानोबा जातो मरून. त्याच्या मरणाची पोकळी सरकार कशाने काढणार भरून? ज्यांना त्याच्या कष्टाची किंमतच कळली नाही, ज्यांना त्याच्या कष्टाची किंमतच कळली नाही, त्या राज्यकर्त्यांना त्याच्या मरणाचे काहीही वाटले नाही. हा व्यवस्थेने घेतलेला बळी, हा व्यवस्थेने घेतलेला बळी आजवर अशी किती उजाड झालीत खळी. ज्ञानोबाच्या अशा फुकापासरी मृत्यूने कितीतरी दिवस अस्वस्थ होता तुम्ही. ज्ञानोबाच्या अशा फुकापासरी मृत्यूने कितीतरी दिवस अस्वस्थ होता तुम्ही. ज्ञानोबा ना नात्याचा ना रक्ताचा, ज्ञानोबा ना नात्याचा ना रक्ताचा, मात्र तुम्हा दोघांमधला धागा शेती मातीच्या गोताचा. या काळात शांतपणे झोपला नाहीत. शेतकऱ्यांसाठी कसे काहीच करू शकत नाही आपण, म्हणून आतून तुम्ही स्वतःलाच होतात कोसत. शेतकऱ्यांसाठी कसे काहीच करू शकत नाही आपण, म्हणून आतून तुम्ही स्वतःलाच होतात कोसत आणि सरकारचे शेती धोरण गेले होते फसत. शेतकरी जगाचा पोशिंदा, शेतकरी जगाचा पोशिंदा आणि त्याच्या पाठीशी मात्र कुणीही नाही. कुठल्याही शेतकऱ्यावर अशी येऊ नये मरणाची वेळ, कुठल्याही शेतकऱ्यावर अशी येऊ नये मरणाची वेळ आणि सरकारने बंद करावा हा जीवघेणा खेळ. म्हणून आयुष्यभर होतात झुंजत. कष्टात कुठेही कधीही जो पडला नाही कमी, कष्टात कुठेही कधीही जो पडला नाही कमी, त्याच्या शेतीमालाला मागत आलात किफायतशीर किमतीची हमी. मात्र सत्ता कोणाचीही असो, शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित किंमत राज्यकर्त्यांनी कधीच मिळू दिली नाही, कधीच मिळू दिली नाही.